रविवारचं कुठं कॉलेज असतं का? आपल्या कॉलेजवाल्यांनी डायरेक्ट पेपर ठेवला होता, म्हणजे डायरेक्ट नादच पुरा करून टाकला होता. तर बघू काय विषय. सकाळ सकाळ आपण नाही का 5 वाजता उठलो होतो. विशेष कारण तर आपला होता पेपर. ह्याला म्हणलं आता 5 वाजता उठून अभ्यास तर होणार नाही, चला मग मस्तपैकी चहा पिऊन येऊ. इथं सुदामाच्या पोहेवाल्यांनी त्यांचं पोहेचं दुकान मस्तपैकी उघडलं होतं, पण अभिनंदनवाले नव्हतं उघडलं. ह्याला म्हणलं यांना धंदा नाही करायचा का? मी आता चहा प्यायला दुसरी का जाणार का नाही? मग काय डायरेक्ट इथं आलो वैजनाट्टीला. मस्तपैकी म्हणलं आता चहा वगैरे पिलं का रूमला जाऊन मस्तपैकी अभ्यास करायचा. मस्त 5 वाजता उठलो होतो, पण काय ना थोडं उठायला तरी पण उठायला उशीर झाला, कारण लोळत बसलो काय उठणार माणूस. तरी बी 7 वाजलेत होते आपल्याला अभ्यासाला घ्यायला. म्हणजे ह्याच्या आधी करीत होतो, पण हे प्रश्न असे होते ना, असे प्रोग्राम होते ना, म्हणजे पाठ करावा का समजून घ्यावा काय कळत नव्हते बा. कारण समजायला गेलं तर समजत नव्हते. पाठ केलं 2 पाठ केले का मागचे 2 विसरायचे, 2 पाठ केले का मागचे 2 विसरायचे. आणि त्याच्यात इलेक्ट्रॉनिक शरीर गोट्या म्हणजे विचारूच नका बा. त्यात वही हातात नव्हते राहतात. काय सांगा, अशी गंमत झालेली आहे आपली. हे बघा नाही, रे गोट मारू मारू कोणती रे कुठं जोडायची, कोणती लाईन कुठं जोडायची काही समजत नव्हतं बा. नुसतं काढायचं, काही ना काही काढायचं फक्त. जाऊ द्या म्हणलं, आता जे झालं ते झालं. आपण जे अभ्यास केला तो केला, चला आता कॉलेजला. कारण आणि त्याच्यात रविवारचं कॉलेज ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे काय आता हाय ते बरं आहे. म्हणलं रविवार तरी हक्काची सुट्टी असती, ती बी यांनी बंद करून टाकली. त्या दिवशी बी यांनी पेपर ठेवून दिला. आता म्हणलं जाऊ द्या, पेपर तर पेपर, चला म्हणलं पेपरला. त्याच्यामुळेच निघलो होतो आपण पेपर साठी. तिथून गेलो, तिथं कॉलेजमध्ये आलो, तिथं म्हणलं ह्याला काय विषय काय बा, इथं काही नेमकं रजिस्ट्रेशन करून आतमध्ये बोलतात का काय? नंतर कळलं ते आपल्यासाठी नव्हतं. मग काय देवाचे दर्शन घेतले होता म्हणलं. अब तुम्हारे हवाले वतन साथी. पेपरला गेलो, पेपर वगैरे झाला होता. आणि पेपर इतका क्वालिटीला, ते पण गजानन महाराजांच्या कृपेने. कारण विचारूच नका इतका भयान पेपर लिहिला होता. चला म्हणलं इस खुशी मी पोहे खाऊन जाऊ. आपण खाऊन जाऊ म्हणजे मित्रांनी फोन केला, म्हणला होता पार्सल घेऊन आपल्यासाठी पोहे. त्याच्यामुळे चालतो इथं पोहेच्या दुकानात. त्यांना म्हणलं मस्त 2 पोहे पार्सल द्या. दुसऱ्याने एक फोन केला तर म्हणलं आपल्याला दालच्या. मग काय म्हणलं द्या बा काका तुम्ही दालच्या पार्सल.